मंडळी नमस्कार। सायंकाळचे 5 वाजलेत। मी सध्याला आत्ता खरोसा या ठिकाणी आहे। ड्रॅगन फ्रूटची शेती कशा पद्धतीची असते, ड्रॅगन फ्रूटमध्ये कोणती खतं वापरली जातात, औषधं वापरली जातात, त्याचं उत्पन्न काय, याची तुंबत माहिती घेण्यासाठी मी डोके परिवाराच्या या ठिकाणी घरी आलेलो आहे। आणि त्यांच्या घराच्या पाठीमागच ही सगळी खरं तर शेती आहे। या शेतीमध्ये सुरुवातीला त्यांनी 1.5 एकरवरती ड्रॅगन फ्रूट केला होता। त्याच्यात चांगला फायदा त्यांना भेटला म्हणून ते परत 1.5 एकरचा प्लॉट त्यांनी बनवलेला आहे। ही सगळी शेती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा। रामकृष्ण हरी। मी रामेश्वर भागवत डोके, राहणार खरोसा। आमच्या इथं मला 44 एकर जमीन आहे। पारंपरिक पद्धतीने अगोदर आम्ही शेती करत होतो, पण त्या शेतीमध्ये परवडतच नव्हतं, म्हणून फळबाग लावावं म्हणून आम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। 1.5 एकर लागवड, सुरुवातीला 1.5 एकर लागवड केली। 1.5 एकरमध्ये उत्पन्न चांगलं भेटलं। 13 लाख रुपयाचा वार्षिक मला उत्पन्न भेटलं। त्याच्यामुळे मी आणखी एक नवीन 1.5 एकरचा प्लॉट खालच्या साईडला लावत आहे। तर दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो की त्यांनी पण लागवड करावी, परवडत नाही असं नाही तसं नाही म्हणून बसू नये। ही व्हरायटी आहे जम्बो रेड। हो, जम्बो रेड परवडणार, दुसऱ्या व्हरायटीपेक्षा चांगली आहे। याची टिकवून क्षमता चांगली आहे, साईजमध्ये मोठा आहे, टनेज चांगलं निघतं। ते 2-3 पद्धती आहेत। पोल प्लेट आहे, ट्रेलिस पद्धत आहे। ट्रेलिस पद्धत लागवड करायचं कारण की एकरामध्ये रोपाची संख्या जास्त बसते। 1 एकरामध्ये 4000 रोपं बसतात आणि पोल प्लेटमध्ये 2,500 रोपं बसतात। 1 एकरमध्ये 4000 रोपं लावलं तर पहिल्याच वर्षी आपल्याला 10 टन माल मिळतो। कारण काय, एका रोपाला 2 जरी फळं लागली तरी 2 किलो माल निघतो। एका रोपाला 2 फळं लागली तरी 1.5 किलो 2 किलो माल निघतो। त्याच्यामुळे 4000 रोपाचे 8 टन तरी माल पहिल्या वर्षी तरी निघतो। दुसऱ्या वर्षी 15 टन 16 टन आपल्या म्हणीतेप्रमाणे निघेल। आम्हाला पाण्याची फारच कमतरता आहे, म्हणूनच हे पीक निवडलं आहे। याला 3 महिने पाणी नाही दिलं तरी हे पीक वाढत नाही। याला पावसाळ्यात पाणी निसर्गाचं भेटतं आणि उन्हाळ्यात फारच कमी लागतं। 8 ते 10 दिवसाला 2 तास ड्रीप वॉटर पाणी देतो आम्ही। खताचं नियोजन वॉटर सोल्युबल देतो, नंतर शेणखत, गांडूळ खत, मळी इतर पिकाच्या तुलनेत फारच चांगलं आहे। ड्रॅगन फ्रूटचं उत्पन्न जून, ज्यावेळेस मान्सून पहिला सुरू येतो, हे फळपीक आहे निसर्गावरती अवलंबून। पहिला पाऊस पडला की त्याला कळी सुटायला सुरुवात होते, बर्ड्स निघतात। बर्ड्स निघाल्यानंतर कळी निघते, कळी निघाल्यानंतर त्याचं फुलात रूपांतर होतं, नंतर फळात रूपांतर होतं। ज्यावेळेस बर्ड्स निघतात तेव्हापासून 45 दिवसात फळ निघतं। त्याचं मार्केट आहे लातूर, पुणे, सोलापूर, मुंबई आणि बऱ्याच प्रमाणात व्यापारी जागेवरती येऊन घेऊन जातात। मी 75% माल तरी जागेवरतीच विकला आहे। ह्या फळपिकाला लेबरची फारच कमी भासते, कमी लागतात लेबर। कारण काय, फळ मोठं असल्यामुळे 4 लेबर जरी झाले तोडणीला तरी 4 टन माल काढू शकतात, 3-4 टन 3-4 टन। हा प्लॉट आम्ही ट्रेलिस पद्धतीने केलेला आहे, तारेवरती केलेला आहे। 2 सरीमधलं अंतर 10 फूट आहे आणि 2 पोलामधलं अंतर 10 फूट आहे। साईडला आम्ही चॅनल वापरलेत, वरी 1.5 फुटाचा अँगल वापरला आहे। त्यातनं 4 तारा होऊन तारावरती केलेला आहे। नाही, राऊंड पद्धत चांगली, पण त्याच्यात माल कमी निघतो। 2-3 वर्षानंतर त्याच्यात माल भरपूर निघतो। 3 वर्ष वाट पाहायला पाहिजे। या पद्धतीत पहिल्याच वर्षी माल चांगला निघतो। व्हरायटी जम्बो रेडच चांगली। पहिल्या वर्षी याच्यात जास्त, कारण की जास्त रोप असल्यामुळे जास्त माल निघतो। शेतकऱ्याला क्षेत्र ज्याला कमी आहे त्यांनी ट्रेलिस पद्धतच वापरावी। हे ड्रॅगन फ्रूट हे जास्ती ऑर्गॅनिक पद्धतीतच पिकवलं जातं। याला रासायनिकचा फार कमी नाहीत जमा रासायनिक खत वापरलं जातं। याला फवारणी फक्त बुरशीनाशक, तेही महिन्यातून 15 दिवसाला, महिन्याला 1 वेळेस घेतो आम्ही। नाहीतरी सगळं स्लरी, जीवामृत याचाच वापर करून, शेणखत, मळी याचाच वापर करून हे आणलेलं पीक आहे। शेतकऱ्याच्या आयुष्यात खरा आनंद कधी असतो, तर शेतकऱ्यानं एखादी नवीन पीक लावलंय आणि त्या पिकातून त्याला तो फायदा भेटलाय। असंच नवीन पिकातून फायदा भेटलेल्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती येऊन त्याचा व्हिडिओ बनवत असताना खरं तर मला खूप आनंद होतोय। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी शेती दाखवण्याचा खरं तर मी प्रयत्न केला। तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।